नमस्कार. आज आपल्याकडे एक प्रतिष्ठित ताई आलेले आहे आणि त्या पालकांना थोडं मार्गदर्शन त्यांना करावंसं वाटतं, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पालकांना मार्गदर्शनाद्वारे त्या सांगणार आहे. कारण इंजिनियर, डॉक्टर भरपूर मुलं शिकलेली आहे, पण लग्न जमत नाही. मग लग्न जमण्यासाठी सोपा उपाय कोणता, त्या ताई आपल्याला सांगणार आहे. तर काय ताई, तुमचं काय विचार आहे? लग्न एवढे बायोडाटे, आज मी दररोज मुलाचे डॉक्टर, इंजिनियर भरपूर मुलींचे फोटो बायोडाटे पाठवतो, पण काहींचे जमतात, काहींचे जमत नाही. याचं कारण काय? मेन म्हणजे फोनद्वारे कम्युनिकेट होतोय, प्रत्यक्षात कोणीही भेटायला येत नाही. प्रत्यक्षात भेटलं तर मी म्हणते काही ना काहीतरी सुवर्ण मध्य साधला जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की फोन कॉन्टॅक्ट करून तुम्ही एकमेकांच्या घरी जा आणि मग तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नुसते फोनवर बोलून होत नाही, कारण प्रत्यक्षात भेटल्याशिवाय मार्ग निघणार कसा ना. म्हणून फोनवर न बोलून एकमेकांच्या घरी जावं. तसेच मुलींना जो पण काही असेल तो व्यवस्थितरित्या हो किंवा नाही पटकन रिप्लाय द्यावा. नुसतं फोन करायचं आणि काही रिप्लाय द्यायचा नाही. या असं केलं तर कसं होणार ना, म्हणजे काही मार्गच निघणार नाही याच्याद्वारे. आपण बायोडाटे एकमेकांशी फोन करतो, शेअर करतो, पण त्यानंतर काहीच उत्तर येत नाही, रिप्लाय येत नाही. याचं कारण पालकांनी सांगितलं पाहिजे का 8 दिवसांनी, 4 दिवसांनी मुलगा आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येतो, किंवा मुलीवाल्या पालकांनी सांगितलं पाहिजे मुलगी आता ड्युटीला आहे, 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला निरोप कळवतो. फक्त फोटो बायोडाटा पाठवा. एकदा फोटो बायोडाटा हातात पडला, मोबाईलवर आला तर परत फोन नाही, संपर्क नाही. अशा अनेक ठिकाणच्या घटना घडतात. त्यासाठी पालकांनी काही असेल, यस नो जे काय असेल, मेसेजद्वारे म्हणा किंवा फोनद्वारे समोरच्या व्यक्तीला रिप्लाय हा दिलाच पाहिजे. आणि अपेक्षासुद्धा काही कमी केल्या पाहिजे. काय करायला पाहिजे, तुमचं मत कसं? एक तर तुम्ही फायनान्शियल जर का बघत असाल तर मुलीचं एज्युकेशन नका बघू, आणि जर का मुलीचं एज्युकेशन पाहिजे असेल तर मुलीचं स्वरूप नका बघू, गुण बघा, गुणवत्ता बघा. ताईचं मत असं आहे की सौंदर्यापेक्षा तिची गुणवत्ता बघा, तिचे संस्कार बघा. ते लाईफ टाईम तुमच्यासोबत टिकणारे आहे. आज सुंदर दिसणारी मुलगी सुद्धा काही काळानुसार तिच्या चेहऱ्यात याच्यात बदल होतो, किंवा मुलगासुद्धा जे काही असेल दिसण्यामध्ये त्याच्यातही बदल होतो. पण त्याचे जे आतले गुण असतात, जे संस्कार असतात, ते लाईफ टाईम टिकणारे असतात. तर तुम्ही त्याचा विचार करा. आणि जर तुम्हाला सुंदर मुलगीच पाहिजे तर तिच्या शिक्षणाची अपेक्षा करू नका. फक्त सुंदर मुलगी करा, घर सांभाळणारी मुलगी करा. आणि जर तुम्हाला जॉब करणारीच मुलगी पाहिजे तर तिचा कुठंतरी तुम्ही तिच्या सौंदर्याकडे न बघता तिच्या गुणवत्तेकडं, तिच्या स्वभावाकडे बघून करा. असंच मत आहे ना? हो हो हो. अजून काय सांगू असं वाटतं तुम्ही पालकांना? पालकांना फक्त एवढंच सांगू इच्छिते मी की तुम्ही कॉन्टॅक्ट करून एकमेकांशी समन्वय साधा, प्रत्यक्षात भेटा आणि प्रत्यक्षात बोला. त्याद्वारेच मला तरी वाटतं की तुम्हाला यश प्राप्त होईल. तर ताईचं मत सर्वांच्या लक्षात आलं असेल. एकमेकांशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही दररोज बायोडाटे पाठवतो, मुलाचे पाठवतो, मुलीचे पाठवतो, पण बघून रिप्लाय काही देतात, काही देत नाही. आता जे देत नाही त्यांचे लग्न जमत नाही, जे संपर्क करत नाही त्यांचे लग्न जमत नाही. आतापर्यंत आमच्या कार्यातून 4000 मुलींची लग्न जमली. आता काही बाकी आहे, काही इतके बाकी आहे 5-5 वर्षापासून ते आजही तसेच आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. जर आपल्याला 5 वर्षे 10 वर्षे जर आपण फिरतोय हे वधूवर ते वधूवर, कुठल्याच वधूवरमध्ये जर आपल्याला आपल्या योग्यतेचं स्थळ भेटत नाही तर आपल्याला आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या कुठंतरी आपल्याला कमी करावं लागेल. सगळ्याच अपेक्षा आपल्याला पूर्ण होणार नाही. जर झाल्या असत्या तर 5 वर्षात महाराष्ट्रात कुठंतरी चांगलं स्थळ आपल्याला भेटलं असतं, पण भेटत नाही. याचा अर्थ आपण कुठंतरी अपेक्षा कमी करायला पाहिजे, आणि तरच आपले लग्न जमेल. असे ज्यांना अपेक्षा कमी केल्या त्यांचे लग्न जमले, तुमचेही लग्न जमेल. ताईला मार्गदर्शन करावं असं वाटलं. मलाही समोरच्या व्यक्तींना, पालकांना सांगावंसं वाटतं की तुम्ही अपेक्षा खरंच कमी करा. 30-35 वय झालेलं आहे बऱ्याच मुलींचं.
मानसिक टेन्शन त्यांचं वाढून जातं आणि इथं आल्याच्यानंतर सांगतात सोनवणे साहेब चांगलं दाखवा मर्यादितच बायोडाटे, पण तुमचं इतकं वय वाढलेल्याच्या नंतर 35 वर्षानंतर चांगला मुलगा येणार कुठून? जो चांगला मुलगा असतो तो 30पर्यंत त्याचं लग्न जमूनच जातं. ज्यांच्या एक तर खूप अपेक्षा वाढलेल्या असतात किंवा दिसण्यात मध्यम असतो किंवा काही काहींची परिस्थिती नाजूक असते, अशा अनेक कारणास्तव काही मुलं थांबलेले असतात. मग एक तर आपल्याला परिस्थितीवाला पाहायचं असेल तर आपण कुठेतरी दिसण्यात कॉम्प्रोमाइज करा. सुंदरता पाहिजे असेल तर त्याची आर्थिक स्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करा, तर आपले जे लग्न होतील. नसतात सगळ्याच अपेक्षा धरून सुंदर पाहिजे, वेल सेटल पाहिजे, चांगली जॉब प्रोफाईल पाहिजे, अशा सगळ्यात जर अपेक्षा असेल तर काही मुलं तसेच लग्नाचे राहतील. म्हणून विनंती आहे की जर वेळेवर लग्न करायचं असेल तर तुम्ही अपेक्षेचा आपला ठराविक मुद्दा ठेवा की मला एवढ्या 2-3 अपेक्षा माझ्या पूर्ण झाल्या की मी पसंती देणार. निश्चित तुमचं लग्न जमेल. सुंदरता बघा, गुणवत्ता बघा आणि जॉब बघा, सौंदर्य सोडा. असं काही ना काही तुम्हाला सोडावं लागेल. ज्यांनी कॉम्प्रोमाइज केले त्यांचे लग्न जमले आणि ज्यांनी सगळ्याच अपेक्षा धरून बसले, उंची, सुंदरता, शिक्षण, फॅमिली, मोठं लग्न करणारी पार्टी, सगळ्या गोष्टी एकत्र येत नाही. प्रत्येक मुलीचा बाप हे आपल्या मुलीला त्याच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे तो देण्याचा प्रयत्न करतो. चांगलं लग्न तो करण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याच बापाला वाटत नाही की आपल्या मुलीचे लग्न साधं व्हावं, पण अपेक्षा करणारा नसावा. बरोबर ना ताई? खूप अपेक्षा करणारा असेल तर चांगलं देणाऱ्याचे सुद्धा हात थांबून घेत असतो, कारण तो विचार करतो की यांच्या आज अशा अपेक्षा आहे, उद्या काय राहणार, म्हणून तो देणारा सुद्धा थांबतो. तो आपल्याशी संबंध करत नाही. म्हणून विनंती आहे की मागणाऱ्यांना मागू नये, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जोळी असं होऊ नये. देणारा मुलीचा बाप आयुष्यभर त्याच्या ताकदीप्रमाणे तो त्याच्या मुलीला देण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुम्ही मागू नका, समाधानी राहा, आनंदी राहा, मुलीला जीव लावा. तुमच्या सगळ्या इच्छा मुलीचा बाप पूर्ण करतो. मला अनुभव आहे, मला सुद्धा 2 मुली आहे आणि प्रत्येक बापाला वाटतं आपली मुलगी सुखी दिसावी, आनंदी दिसावी, तिच्यासाठी काय देता येईल त्याची जेवढी ताकद असेल तो देण्याचा प्रयत्न करतो. लग्न झाल्यानंतरही देतो, पण कसा जावई मागणारा नसेल तर देतो. जर मागणाराच असेल तर तो अंदाज करतो यांना किती दिलं तर ते कमीच पडणार आहे, तो थांबून घेतो. म्हणून विनंती आहे मागणारा नसावा. आणि सगळ्याच माझ्याकडे जे आता बऱ्याच मुलींचा मी अनुभव घेतला, मागणाऱ्या मुलासोबत मुली लग्न करत नाही. जर जावयाने काही मागितलं नाही तर मुली बापाला सोडत नाही. त्यांना त्यांचा जेवढा हक्क आहे त्या घेतात आणि आईवडीलसुद्धा मुलीला देतात. म्हणून विनंती आहे, हुंड्यावरून, पैशावरून, सोन्यावरून कुणीही संबंध मोडू नका. प्रत्येक पालक आपल्या मुलीला चांगलंच करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठंतरी कॉम्प्रोमाइज करा, तुमचे लग्न जमेल. बरोबर ना ताई? बरोबर. अजून काही सांगायचं नाही? चालेल. ताईंना वेळ काढला, त्यांना सांगावंसं वाटलं. बऱ्याच दिवसापासून त्यांची इच्छा होती सोनवणे साहेब मला 2 शब्द पालकांना मार्गदर्शन करावेसे वाटते, म्हणून ते आज वेळ काढून आपल्यासाठी आल्या. त्यांनी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन केलं. यातून ज्यांना सुधारणा करायची असेल त्यांनी करावी आणि आपला अनुरूप जोडीदार निवडावा.